बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक हेमंत सावंत लिखित कादंबरी वावटळ. प्रकरण 4. तालावर पावले पडत होती प्रत्येकाची. हॉटेल मास्टरच्या कॅबरे हॉलमध्ये मंद निळा उजेड पडला होता. कुठली तरी इंग्लिश धून हलक्या आवाजात वाजत होती. हॉलमधल्या बंद हवेला हलके धक्के बसत होते. अनेक जोड्या त्या तालात नाचत होत्या. धुंद होऊन ड्रमचा आवाज वरच्या टिपेला गेला आणि हळूहळू आवाज खालच्या टिपेत येऊन बंद झाले. एकमेकांच्या मिठीत विसावलेले अक्षय लीरा बाजूला झाले. तृप्तीचा आनंद चेहऱ्यावर विलसत होता. लीराच्या मनापासून आज नाचली होती ती. अक्षयची साथ सुद्धा तिला खूपच आवडली. अलगद आपल्या डाव्या हाताचा पंजा अक्षयच्या उजव्या हाताच्या पंजात गुंफवून ती बाहेरच्या दिशेनं चालू लागली. एकमेकाला बिलगून ते दोघेही बाहेरच्या हिरवळीतून चालतच हॉटेलच्या मागच्या भागात आले. पोहण्याच्या तलावाजवळूनच पुढे सरकतानाच तिने अक्षयला आपल्यापुढे खेचले आणि उजवा हात अक्षयच्या गळ्यात अडकवून डाव्या हाताने अक्षयला पुढे ओढले. लीराच्या ह्या अनपेक्षित हालचालीने अक्षय प्रथम हडबडलाच, पण त्याला त्या परिस्थितीत लीराने सावरायला दिलीच नाही. टाचा उंचावून तिने आपले ओठ अलगदपणे अक्षयच्या ओठांवर टेकवले. काही क्षण बेफाम अवस्थेत गेले. लीराचे ओठ बाजूला झाले, पण अक्षयचे मधुपान अर्धवटच राहिले होते. खसकन लीराला जवळ घेत अक्षयने लीराला आपल्या कवेत घेतले. लीराने एक दुबळा प्रतिकार केला. नंतर तिने सुद्धा त्याला साथ देण्यास सुरुवात केली. त्याच वेळी ती मनातल्या मनात हसत होती अक्षयच्या मूर्खपणावर. एअरपोर्टवर चौघांची अवस्था पाहून ती प्रथम हादरलीच होती आणि सावरली तेव्हा तुफानी निर्णय घेऊनच. अक्षयला पद्धतशीरपणे आपल्या जाळ्यात ओढून तिने आपल्या सौंदर्याचा प्रभाव त्याच्यावर पाडावयास सुरुवात केली. आपल्या सौंदर्यावर, आपल्या नखऱ्यावर, आपल्या मुसमुसत्या तारुण्यावर. अक्षय किस पेड की मुली. अक्षयच काय, अक्षयचा देवसुद्धा खुळा बनेल. लाळ घोटत आपल्या पायाजवळ नाचेल. लीराचे शब्द सत्यसृष्टीत उतरले होते. अक्षय पुरता उल्लू बनला होता. गेल्या 3 तासांचा सहवास त्यांच्या जीवनात कायमचा आठवणीत राहणारा होता. लीरा तर आता त्याला जास्त पेटवण्याचा प्रयत्न करीत होती. गळ्यातले दोन्ही हात काढून तिने हाताचा विळखा त्याच्या कमरेभोवती घातला आणि ती फेकली गेली. कमरेभोवती हाताचा विळखा बसला नाही, तोच तिला तुफान हिसडा बसला. हवेत तरंगणारे तिचे शरीर रप्प करून हिरवळीवर आपटले. पाठीवर आपटतानाच तिचे लक्ष समोरच्या बाजूस गेले. वासलेल्या डोळ्यांनी ती समोर पाहतच राहिली. टक 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 वॉकी टॉकीवर सिग्नल्स पडत होते. इतक्यात एरियल वर खेचली गेली. खट बटन दाबल्याचा आवाज आला. सी मी पलीकडून आवाज आला. मी सी मॉस्को टू सिंगापूर, मॉस्को टू सिंगापूर, सिंगापूर टू मॉस्को 203 302 रिपोर्ट टेक डाऊन. पलीकडून योग्य शब्दांची देवाणघेवाण झाली. शब्द बरोबर जुळले. होल्ड ऑन. आणि वॉकी टॉकीवर कोड लिपीत संदेश चालू झाले. ओव्हर. पुटपुटत एरियल दाबली गेली. बटन बंद झाले आणि वॉकी टॉकीला खिशात जागा मिळाली. कम ऑन. दुसऱ्याकडे बघतानाच तो दबक्या आवाजात ओरडला. भरभर पावले टाकीत बाहेर आले ते दोघे एका कारचे दार उघडून आत शिरले. अनेक कारच्या आवाजात ती कार सुरू होण्याचा आवाज मिसळून गेला. बज, काय करायचे ठरवलेस? ड्रायव्हरचे शेजारी बसलेला म्हणाला. मॅक्स, काय करायचे हे पहिल्यांदाच ठरवले गेले आहे, पण काय ते तरी सांगशील का नाही? आपण झक मारायची आहे, कळे? ड्रायव्हिंग करणारा खवळला. बज पॅटी, मॅक्स बीर बाम, एक सूर्य तर दुसरा चंद्र,
बज पॅटी कायम आगीसारखा धुमसणारा, साधे बोलताना सुद्धा ओरडेल, दुसऱ्याची कधीच पर्वा करणार नाही. पण पण मॅक्स बीरबॉम एकदम शांत. हा इतका शांत कसा राहू शकतो हे कारण पॅटीला खवळण्यास पुरे पडे. दोघांचे स्वभाव जरी एकमेकाला विरुद्ध असले तरी ते एकमेकांची भावासारखे वागत आणि बज पॅटी कायम बनत असे मोठा भाऊ. बज, काय? काही नाही. निदान बोलण्यात तरी वेळ घालवावा या विचाराने मॅक्स बोलला. पण बजने त्याची टकळी एकाच शब्दाने बंद करून टाकली. दोघेही घुम्यासारखे बसले होते. बोलायला येत असून बुक्याचा मार सहन करीत होते. अखेर बज पॅटीचेच तोंड उघडले. मॅक्स, सावध रहा. बोलतानाच बजने कार थांबवली आणि दोघे उतरून सरळ चालत सुटले. रिपोर्टाच्या स्थळी येऊन बजने मॅक्सच्या हाताला हिसडा मारला. पुढे जाणारा मॅक्स किंचित धडपडला. सतत अर्धा तास कोणाच्या तरी प्रतीक्षेत गेला. मगापासून चाललेली चुळबुळ कोणाच्या तरी पावलांच्या आवाजाने गपकन थांबली. सावध नजरेनेच दोघांनी पाहिले. एक पुरुष व एक स्त्री असे दोघेजण येत होते. अचानक त्या स्त्रीने हालचाल केली आणि बज पॅटी लक्कन हल्ला. क्षितिज. अक्षयने क्षितिज बनून अविनाशची सुटका केली व आपणच लिहिलेला एक लिफाफा त्याच्याकडे फेकला. अविनाश त्याप्रमाणे वागेल याची त्याला खात्री होती, कारण क्षितिजने इंडियन सिक्रेट सर्व्हिसला अनेक वेळा मोलाचे अमूल्य सहाय्य केले होते. अनेक धाडसी प्रकरणे निकालात निघाली होती. इंडियन सिक्रेट सर्व्हिसमधील प्रत्येक जण त्याला मानत होता. देशाचा एक रक्षक याच नात्याने ते त्याला ओळखत होते. त्याचे म्हणणे प्रत्येक जण फुलासारखे झेलत होते आणि आवी तर त्याचा चाहता होता. अक्षय उर्फ क्षितिजने एक कामगिरी तर पूर्ण केली होती. प्रकरण कशासाठी घडते आहे हे सुद्धा त्याला समजले होते. पण सिंगापूरमधील रशियन हिरांचा त्याला अड्डा सापडला नव्हता. त्याचा पत्ता काढण्यासाठी तो सावधपणे फिरत होता. कॅबरे हॉलमध्ये शिरला आणि त्याचा सावधपणा गळून पडला. फक्त चेहऱ्यावरचा, मनाचा नव्हे. लीराची चाल त्याने पुरती ओळखली. हेरांचे जीवनसुद्धा किती विचित्र. दोघे एकमेकांचे शत्रू, रक्ताचे तहानलेले, पण मित्रासारखे वागत होते ते सर्व मनामध्ये. पोहण्याच्या तलावाजवळील एका ट्यूबच्या डांबाखाली लीराने पहिली मादक हालचाल केली. अचानक अक्षय सावध झाला. लीराला कवेत आवळतानाच त्याने तिला फिरवले. ट्यूबचा प्रकाश तिच्या डोळ्यांवर पडत होता आणि तिच्या डोळ्यात तो मागची हालचाल टिपत होता. दोघांना आपल्या रोखाने दबकत येताना पाहून अक्षयने वावटळीसारखी हालचाल केली. लीराला भिरकावून देत असतानाच तो घरकन वळला आणि चित्त्यासारखी झेप दोघांच्या अंगावर घेतली. एकाला हवेत भिरकावताच त्याने दुसऱ्याचा हात खेचून हवेत उसळी मारली. 2 पायाचा उभा फटका सरळ पॅटीच्या पोटात बसला. तेव्हाच हाताचा हातोडा फटका छातीच्या फासळ्या मोजून गेला. 2 भयानक फटके पॅटी सहन करू शकला नाही. पोटातील आतडी तोंडावाटे बाहेर पडतात की काय असे त्याला वाटले. खाली आपटतानाच मॅक्ससुद्धा संपणार हे त्याने ताडले. बज पॅटीचे विचार अजिबात खोटे ठरले नाहीत. खाली आपटलेल्या मॅक्सबीर बॉम्बच्या डोक्यावर जीव खाऊन मारला बुटाचा फटकाच त्याला झोपवून गेला. 2 पायावर स्थिर होतानाच अक्षय पुन्हा टुनकन उडाला. फट फट 2 गोळ्या चुकल्या. त्याचवेळी डाव्या मनगटावरचे टॅगने बांधलेले सूर्याचे पाते टॅग तोडून लीराच्या हाताच्या दिशेने झेपावले. पण पहिल्यांदाच अक्षयचा सुरा लक्ष गाठण्यास चुकला. स्वतःला जामिनीवर झोकून देण्याच्या नादात असलेल्या लीराच्या मानेत पाते शिरले. बरोबर डाव्या बाजूला. एक किंकाळी त्या शांत वातावरणाला भेद करून गेली. अक्षयने एकवार आजूबाजूला नजर फिरवली. झटक्यात ग्रिपीजमधले रिव्हॉल्वर खेचून त्याने 2 गोळ्या झाडल्या. किंकाळी ऐकून लोकांची धावाधाव सुरू झाली होती. अक्षयने पुन्हा एकवार नजर भोवताली फिरवली व तो उड्या मारतच अंधारात लुप्त झाला. वेटर क्वार्टर्सला वळसा मारून तो हॉटेलच्या प्रवेशद्वाराजवळ आला तेव्हा त्याने पोलीस जीपचा सायरन ऐकला. स्वतःशी हसतच त्याने प्रवेशद्वाराच्या पायऱ्या चढण्यास सुरुवात केली. अचानक त्याने उजवा हात झाडला. हृदयाचे ठोके काही क्षणांकरता थांबले.
झटक्यात उजवा हात डोळ्यांसमोर धरून त्याने धावावयास सुरुवात केली. हॉटेलचा दरवानसुद्धा त्याच्याकडे खुळ्यासारखा पाहत राहिला. धपापणारे ऊर घेऊनच त्याने आपली रूम गाठली आणि तो पाहतच राहिला. संपूर्ण रूम मोकळी होती. अविनाशचा पत्ता नव्हता. खोलीतील सर्वच वस्तू अस्ताव्यस्त पडल्या होत्या. संपूर्ण खोलीची उलतापालत झाली होती. घड्याळातील डेट दाखवण्याची जागा प्रकाशित झाली होती. रेड सिग्नल. अविनाशला पुन्हा एकदा धोका. पाठीवरचे धूळ दानकन खाली फेकले गेले. किरकोळ शरीराचा वाटणाऱ्या अविनाशने अजीज तुर्चीला घाम फोडला होता. चेहऱ्यावरून रुमाल फिरवून त्याने घाम टिपला. झटक्यात पुढच्या भागात येऊन त्याने कार सुरू केली. आला तेव्हा एकटा आला होता व जाताना एकाला घेऊन जात होता. एका हाताने व्हील धरून त्याने खिशातील सिगारेट्स खेचली. सिगारेट ओठात सारतानाच त्याने लायटर काढून लायटरचा ट्रिगर दाबला. एक लालसर ज्योत हवेच्या झोतावर फरफरली. सिगारेट पेटवून त्याने एक जोरदार दम मारला. मघापासून झालेल्या धक्काबुक्कीचा शीन हळूहळू जाऊ लागला. तिसऱ्या सिगारेटचे थुटूक त्याने भिरकावले तेव्हा तो सनाली बंच पार करीत होता. एका बंगल्याच्या आवारात कार पार करून त्याने अवीचे धूळ पुन्हा खांद्यावर घेतले व सरळ चालत तो एका खोलीत शिरला. मॉस्को टू सिंगापूर K2 कोडवड सांगताच त्याने लिफ्टची दोरी खेचली. लिफ्ट सरसरत गेली व थांबली तेव्हा दरवाजा उघडला गेला. लांब लांब ढांगा टाकीत तो एका दिवाणखान्यात येऊन थांबला. वेल डन अल्विन मार्वल. थँक्यू सर. अजीज तुर्चीचा आत अल्विन मार्वल बनला होता. अल्विन, लिरा अक्षयला सुद्धा लवकर घेऊन येईल. काय? अल्विनचा विश्वासच बसला नाही. अल्विन, तुझा फोन आला आणि मी शेवटची बाजी खेळलो. पण सर, लिराला अक्षय आवरेल? लिरा एकटी आहे म्हणून तुला कोणी सांगितले? बज पॅटी व मॅक्सवीर बॉम्बसुद्धा आहेत तिच्याबरोबर. मग सर प्रश्नच नाही, काम फत्तय. त्यावेळी अविनाश कणला. सर, याचा आपणास काय उपयोग? अवीकडे पुरते दुर्लक्ष करून अल्विन बोलला. त्याच्या मते अविनाशला ठार मारणे चांगले होते. नाही अल्विन, याचा सुद्धा आपण उपयोग करून घेऊया. मला कळले नाही. कळणार सुद्धा नाही तुला त्या गोष्टी. अल्विनच मुख्य अल्विनला मूर्ख ठरवीत म्हणाला आणि ते खरे होते. कारण समोर वाढलेले फक्त खा असेच त्यांचे तत्व होते. अचानक एक माणूस घाबऱ्या घोबऱ्या चेहऱ्याने त्या ठिकाणी आला. आपला मेलेला बापच आपण पुन्हा जिवंत स्थितीत पाहिल्यासारखा त्याचा चेहरा झाला होता. सर, काय? बोलण्यामध्ये व्यत्यय आल्यामुळे मुख्य खवळला. लिरा, पॅन्ट आणि मॅक्स त्यांना आत पाठवून दे. पण सर, काय झाले? सर, ते नीट बोल, नाहीतर गोळी घालीन. आता मात्र तो पुरता खवळला. डाव्या हाताचा फटका समोरच्याचा ओठ फाडून गेला होता. सर, तिघेजण ठार झाले. काय? काय म्हणालास? होय सर, अक्षयने तिघांनाही उडवले आणि तू बघत राहिलास. पण सर, त्या ठिकाणी पोलीस. पुढचे तो बोलू शकला नाही. मुख्याच्या हातातील रिव्हॉल्वरमधून गोळी सुटली होती. भित्र्या माणसांची त्याला चुकूनही गरज नव्हती. अल्विन, हे मात्र वाईट झालं. तो पुरता निराश झाला. 2 हल्ले परतविण्यात आले होते. सर, मी गाठू त्या. पुढचे वाक्य स्टेनगनच्या थरथरात विरले. अचानक गोळ्यांचा आवाज ऐकून ते हादरले आणि खाली पडला. अविनाश जागेवरून उडाला तेव्हा तर पुरते गाठले. डोळे फाडून ते पाहत होते अविनाशच्या मिस्किल चेहऱ्याकडे. कर्र. बेंटलीची 4 चाके उजव्या बाजूला करकरत वळली. सनाली बंच पार करून बेंटले आता वसाहतीच्या दिशेने धावू लागली. उजवा डोळा रस्त्यावर ठेवून डाव्या डोळ्याने तो समोरचे कंपास मशीन बघत होता. 2 वेळा तो रस्ता चुकला, पण कंपास त्याला पुन्हा मार्गावर आणत होता.
मशीनवरचा रेड सिग्नल सारखा पेटत होता. 20 मैलाच्या एरियात अविनाश कुठेही असला तरी कंपास त्याला अवीचा पत्ता बरोबर सांगणार होता व त्याचवेळी ग्रीन सिग्नल पेटणार होता. एका बंगल्याजवळून पास होतानाच अक्षयचा पाय ब्रेकवर आपटला. ग्रीन सिग्नल सुरू झाला होता. अविनाश सापडला होता. गाडी पुन्हा सुरू करून त्याने जवळचा एक ड्रेनेज पाईप गाठला. सरळ गाडी त्याच्यावर थांबून तो खाली उतरला आणि 10 मिनिटातच गाडी खालून बाहेर पडून तो मघाच्या बंगल्याच्या दिशेने चालू लागला. सावधपणेच तो एका खोलीजवळ आला. तेव्हाच त्याच्या हातातील मशीनमध्ये लाल प्रकाश चमकला. खोलीमध्ये चालत कॅमेरा बसवल्याचा संदेश तो देत होता. सरळ जमिनीवर झोपून अक्षयने डावा डोळा खोलीत फिरवला आणि उजव्या हातातील रिव्हॉल्वर दणकले. समोरच्या भिंतीवरच्या कॅमेऱ्याचा चुराडा झाला होता. खोलीत झेप घेत असतानाच अक्षयने गळ्यात अडकवलेली स्टेनगन खेचली व खोलीला कुठे यांत्रिक कळ आहे का याचा शोध घेण्यास सुरुवात केली. फिरतानाच त्याने लोंबकळणारी दोरी खाली खेचली. एक धक्का बसून लिफ्ट सुरू झाली आणि अक्षयने गरुड झेप घेतली. झेप घेतानाच त्याने दरवाजाची उंबरण पकडली. झटक्यात पलटी मारतानाच त्याने बंगल्याबाहेर धाव घेतली. बेशुद्ध पडलेला अविनाश हळूहळू जागा होऊ लागला. गाडीमध्ये विचित्रपणे सतत धक्के बसत असल्यामुळे अविनाशच्या शरीराचा नुसता भुगा बनला होता. मनावर कसाबसा ताबा मिळवून त्याने स्वतःच्या सुटकेचा विचार करण्यास सुरुवात केली. हातापायांची एका विशिष्ट पद्धतीने हालचाल करून त्याने बंधने सैल करून घेतली. आता सुटकेकरता फक्त एक झटकाच आवश्यक होता. गाडी एका बंगल्याच्या आवारात थांबलेली पाहून त्याने बेशुद्धीचा अभिनय सुरू केला. पूर्णपणे सावध राहून त्याची किलकिली नजर वारंवार घड्याळाच्या डायलकडे लागली होती. ग्रीन सिग्नलची तो मोठ्या आतुरतेने वाट पाहत होता. स्टेनगनचा आवाज ऐकतानाच तो खुश झाला आणि ग्रीन सिग्नल पेटलेला पाहून त्याने भयानक हालचाल केली. त्याची ती हालचाल पाहूनच अल्विन मार्वल व त्याचा मुख्य पाहतच राहिला. डाव्या पायावर भिंगरी घेत असतानाच त्याने उजवा पाय घुमवला. पायाचा हैवानी फटका मुख्याच्या डाव्या बरगडीवर बसला. त्याचवेळी अविनाश धावला. जणू काही खोलीत एक तुफानी वावटळ उसळली. भिंगरीसारखा भिरभिरत होता आणि अल्विन आणि मुख्य दोघेही आळीपाळीने हवेत तरंगत होते. बेफामपणे धावतानाच अविनाश फेकला गेला. अल्विनने मागून झडप टाकून त्याला भिरकावून दिले होते. भेदरला अल्विन सावरला होता. अविनाशला तो आता सोडणार नव्हता. अल्विन गप्प बस! मुख्याचा आवाज घुमला आणि त्याच्याबरोबरच त्याच्या हातात रिव्हॉल्वर चमकले. अविनाश, हालचाल करशील तर फुकट मरशील! रिव्हॉल्वर लोड करीत तो म्हणाला. अगदी कष्टाने तो उभा राहिला होता. पण अवी ऐकणार तो अवी कसला? लक्कन जागेवरून हल्ला आणि स्टेनगनच्या थरथराटामध्ये 2 किंकाळ्या दबून गेल्या. अल्विन व त्याचा मुख्य खाली पडून तडपडत होते व हादरला अविनाश समोर उभ्या असलेल्या अक्षयकडे पाहतच राहिला. अवी, लवकर पळ! पुढच्या भागात असली माणसे लवकरच पोहोचतील. बोलतानाच तो अविनाशचा हात पकडून धावू लागला. अचानक धावताना दोघांनी स्वतःला जमिनीवर झोकून दिले व 5-6 गोळ्या चकाकत गेल्या. मृत्यू काही फुटावरून गेला. पुन्हा एकदा स्टेनगन थरथरली. मागचे 4 गोळीबार अगोदरच संपले. दोघेही धावतच एका भिंतीजवळ पोचले. अवी, समोरच्या खिंडारातून बाहेर पड! बाहेर पड! खाली ड्रेनेज आहे! स्टेनगन अवीकडे भिरकावताच अक्षयने खिशातून 2 चपट्या पेट्या खेचल्या. एक पेटी एका भिंतीवर दाबूनच तो धावत दुसऱ्या भिंतीजवळ पोचला. दुसरी पेटीसुद्धा भिंतीवर दाबली व पहिल्या पेटीतून आलेली काळी वायर त्याने दुसऱ्या पेटीच्या एका होलमध्ये खुपसली. एका मिनिटात हे सर्व आटोपून अक्षय खिंडाराकडे धावला. अक्षयने धावतच कार गाठली. कारमधल्या 5-6 वस्तू कोटाच्या खिशात सरून तो कार खाली शिरला. मध्यरात्रीचा चंद्र त्याच्या हालचाली कौतुकाने पाहत होता. ड्रेनेजमध्ये शिरून त्याने त्या बंगल्याची मागची बाजू बरोबर गाठली व लहानशा बॉम्बने भिंतीला खिंडार पाडून त्याने आत प्रवेश केला. त्याने त्याच वेळी स्टेनगनचा आवाज ऐकला. त्याच्याच योजनेचा तो एक भाग होता. लिफ्ट सुरू होतानाच त्याने टायमिंग टेप रेकॉर्डर आत टाकला होता. धावतच तो एका दिवाणखान्यात आला. आत्तापर्यंत त्याला कसलाच अडथळा आला नव्हता. पण समोरचा अडथळा पाहून त्याची बोटे ट्रिगरवर दाबली गेली.
अवीला घेऊन तो खिंडारातून ड्रेनेज होलपर्यंत आला व अवघ्या 5 मिनिटातच बेंटले जागेवरून हल्ली आणि 2च मिनिटांनी एका भयानक आवाजाने तेथील परिसर हादरून गेला. अक्षय, अजूनही काही गोष्टी मला समजल्या नाहीत. अक्षयच्या रूममध्ये दोघेही बसले होते. अवी, मी आता सर्व सांगतो ते नीट ऐक आणि मग मला प्रश्न विचार. अवी, खरे तर हे सर्व माझ्यासाठी घडले. रशियन हेर खात्याला माझी अडचण वाटत होती. भारतात तर ते मला मारू शकत नव्हते, म्हणून त्यांनी सिंगापूर निवडले. लिरा काढून ते माझ्यावर सौंदर्याचा प्रभाव टाकणार होते आणि मला पकडून आपल्या खात्याची अतिमहत्त्वाची माहिती काढणार होते. पण हे ते कसे साधणार होते? अवीने मध्येच एक चांगला प्रश्न विचारला. अवी, आपल्या हेराचा ते बळी घेत राहिले. तुला सुद्धा त्यांनी पकडले. मग एवढ्या गंभीर प्रकरणासाठी आपल्या खात्यातर्फे मलाच पाठवणार हा त्यांचा तर्क 100% खरा ठरला. ते सर्व भानगडी करून नामानिराळे राहणार होते. अल्विन मार्वलला अजीज तुर्ची बनवून ते मला ठार मारणार होते व माझ्या हत्येचे पातक पाकिस्तानच्या बोडक्यावर थापणार होते. म्हणजे पाकिस्तान भारत पुन्हा युद्ध सुरू करणार व आपोआप फायदा त्यांचा होणार. उत्कृष्ट डाव टाकला होता त्यांनी. अक्षय सर्व प्रकरण खुलासेवार सांगत होता. अक्षय, हे तुला कसे कळले? अविनाशचा अजूनही गोंधळ उडाला होता. अवी, ह्या मिशनचा काही भाग भारतात सुद्धा चालू होता. रोनी मर्चंट व सीझर बोनाकडून हे सर्व कळले. बंगल्याचा पत्ता काही समजला नाही. अक्षय, आता फक्त 2च प्रश्न. स्फोट कसा झाला व क्षितिज कोण? क्षितिज हा सुद्धा इथे आलेला आहे. काय म्हणावे या बेट्याला, तो माझा पिच्छा काही सोडत नाही. अवी, क्षितिज कोण हे मला सुद्धा माहीत नाही, पण स्फोट कसा झाला ते सांगतो. लिफ्टमध्ये मी टाईम रेकॉर्डर व टाईम बॉम्ब ठेवला होता. टेनगनच्या आवाजाने सगळे जिकडे तिकडे गोळा होणार होते आणि हा फायदा मला घ्यायचा होता. खिंडाराजवळ मी वायर बॉम्ब लावला होता. कोणाचा धक्का लागून वायर कट झाली तर त्याचा स्फोट होणार होता व झालाही. अक्षय, अवीचा शब्द अपुराच राहिला. अक्षयने डोक्यावर रग ओढून घेतला होता. स्वतःची सरफडत अवीने देखील रग ओढला. पण आता त्याच्या नजरेसमोर एकच व्यक्ती तरळत होती. क्षितिज. कोण आहे क्षितिज? मेजर परांजपेंनी हातातला सिगार ॲशट्रेत चिरडला. समोरचा 4 पानी टाईप केला रिपोर्ट परत एकदा नजरेखालून घातला. ज्या माणसानं हा रिपोर्ट केला होता त्याच्या विश्वासार्हतेबद्दल शंका घ्यायला कसल्याही प्रकारची जागा नव्हती. माहिती काढण्यात तो एक्सपर्ट होता. त्या रिपोर्टमध्ये ज्या गोष्टीचा त्याने निर्देश केला होता ती गोष्ट भयानक होती. जर तसं घडलं म्हणजे आपण हातावर हात बांधून बसलो तर ती गोष्ट घडण्याची 100% शक्यता होती. तसं घडलं तर फार मोठा हाहाकार माजणार होता. अर्थात या गोष्टी अशा होत्या की त्याचा बाहेर बोभाटा करून चालणार नव्हता. जे काही करायचे ते त्यांनाच करावे लागणार होते. हेल. पुढ्यातील फाईल मिटत त्याने इंटरकॉम चालू केला. नीता, अक्षय कुठे आहे? सर, माझ्या माहितीप्रमाणे तो या क्षणी जिममध्ये असेल. पलीकडून नीताचा मंजूळ आवाज आला. ठीक आहे, ताबडतोब त्याला माझ्यासमोर हजर व्हायला सांग. सर. मेजर परांजपेंनी टेबलावरचा लाल रंगाचा फोन जवळ ओढला. ती डायरेक्ट हॉटलाईन होती. येस. पलीकडून अधिकार वजा आवाज आला. सर, मी परांजपे. हे प्रकरण अक्षयवर सोपवण्याचा मी निर्णय घेतला आहे. तुम्हाला हा निर्णय योग्य वाटतोय ना? सर, हे काम केवळ अक्षयच करू शकतो. देन डू इट. आपल्याकडं फारसा वेळ नाही हे तुम्हाला माहीत आहे ना? येस सर, मी आजच त्याला रवाना करतो.
दरवाजावर टकटकचा आवाज आला तसा मेजर परांजपेने रिसिव्हर खाली ठेवला. इथं औपचारिकता पाळायची काहीच गरज नव्हती. कम इन, परांजपे नवीन सिगार पेटवत म्हणाले. दरवाजा उघडून अक्षय आत आला. एवढ्या तडकाफडकी आपल्याला बोलवण्यामागचा हेतू त्याच्या केव्हाच लक्षात आला होता. बेटा, तुझी सुट्टी संपली, लाग आता कामाला. आणि काम तर काय, कोणाची मान मोड किंवा एखाद्याच्या छातीत गोळीने छिद्रपाट. हे माणसं मारायचं काम आपल्याच वाट्याला देऊन परमेश्वरानं काय साधलं होतं कुणास ठाऊक. पण हे काम करणं जरुरीचं होतं. जर काही मुठभर लोक जगाच्या सुखशांतीला बाधा आणत असतील तर त्यांना मारणे भागच होते. रोग्याच्या शरीरातील जंतू मारण्यासाठी डॉक्टर नाही उपचार करीत. आपणही एक डॉक्टरच आहोत. अक्षय रिपोर्टिंग सर, अक्षय सॅल्यूट मारत म्हणाला. परांजपेने गंभीरपणे त्याला बसायची खूण केली. हे वाच, फाईल पुढे ढकलत ते म्हणाले. सर, कार इज रेडी. ड्रायव्हरच्या घोगऱ्या आवाजाने आरशासमोरच्या तरुणाने मान वळवली. आय एम कमिंग जस्ट विदिन 5 मिनिट्स. त्या तरुणाच्या तोंडून वाक्य बाहेर पडले सहजतेने. वाक्याची फेक भारतीय पद्धतीची होती. स्वप्नील भावे. नावच सुंदर, मग तरुण सुंदर नाही हे शक्य तरी आहे का? उंची भारतीयाच्या सरासरीला साजेशी, 5.5 फूट, चेहरा गोरा पान, सरळ तरतरीत नाक, टपोरे डोळे, भव्य कपाळ, डोक्यावर किंचित भुऱ्या रंगाची झाक असणारे दाट केस. बस, आई वडिलांचा एकुलता एक मुलगा स्वप्नील. BSc फर्स्ट क्लास घेऊन डॉक्टरी करण्याऐवजी सरळ मिलिटरीत शिरला. बुद्धीचा एक एक पैलू सगळ्यांना दाखवत तो हुद्द्याची एक एक पायरी चढत गेला, अगदी अभिमानाने. आणि आज तो स्वप्नील टोकियोमधून 25 मैलावर असल्या टुकिला या छोट्या गावात उतरला. टोकियोसारखे चांगले शहर सोडून ह्या लहान गावात का उतरला याचे टोकियोतील सरकारी लोकांना आश्चर्य वाटले. महाराष्ट्रीयन लोकांना शांतता प्रिय असते हे ह्या लोकांना कसे कळणार? आरशासमोरून बाजूला होतानाच त्याने पुन्हा एकदा आपल्या कपड्यावर नजर टाकली. मनापासून आवडणारा ड्रेस त्याने चढवला होता. व्हाईट कलरची पॅन्ट, व्हाईट कलरचा इन केलेला शर्ट व काळा कोट व गुलाबी टाय. सिंपल परंतु मनावर छाप पाडून जाणारा ड्रेस. रुबाबदार पावले टाकीतच तो घरातून बाहेर पडला. तेव्हा त्याच्या डाव्या हातात एक सुटकेस होती, शेवाळी कलरची, मिलिटरी बॉन्ड बॅग. सर, ड्रायव्हरच्या आवाजाने कारच्या मागच्या भागात चढणारा स्वप्नील थबकला. येस सर, आपण आज एकटे जाऊ शकणार नाही का? ड्रायव्हर चेहरा कसनुसा करून म्हणाला. चेहऱ्यावरच्या वेदना त्याला दडवता येत नव्हत्या. का? सर, पोटात दुखू लागले. ड्रायव्हर, तू जाऊ नकोस. ड्रायव्हरचे वाक्य मध्येच तोडीत स्वप्नील पुढच्या भागात आला. अचानक त्याच्या डाव्या हातातील बॅग फिरली भयानक वेगाने. ड्रायव्हर स्वतःला सावरू देखील शकला नाही. तुफान वेगाने आलेली बॅग ड्रायव्हरचे तोंड विस्कटून गेली. केबी, हालचाल करू नकोस, स्वप्नील किंचाळला. तेव्हाच त्याच्या उजव्या पंजात कमरेजवळचे रिव्हॉल्वर गरगरले. सर, मी काय केले? केबी कष्टाने बोलला. 4-5 दात निश्चित उखडले होते. ओठ फाडून रक्ताची धार शर्टावर झिरपत होती. केबी, मला मूर्ख समजतोस काय? बॅटरीजवळ टाईम बॉम्ब कोणी ॲडजस्ट केला? केबी, थोबाड बंद का झाले? टाईम बॉम्ब बसवताना मी तुला पाहिले होते. सर, केबी पुरता हादरला होता. आपण आता जिवंत राहत नाही ह्याची त्याला खात्री झाली होती. केबी, मी तुला दोष देत नाही. तुला ज्याने हे काम सांगितले त्यांचा हा नालायकपणा आहे. तुझ्यासारख्या देशप्रेमीवाल्याने हे काम करावे हे जपानी भूमीला काळीमा फासण्यासारखे आहे. स्वप्नील त्याला हळूहळू गोंजारीत होता. आपल्या कह्यात आणून तो काही बातमी निघते का ते पाहणार होता. केबी, तुमच्यासाठी
देशाच्या भल्यासाठी मी येथे आलो. तुझ्यासारख्या विश्वासू माणसावर निर्धास्तपणे मान टेकवली आणि तू ती कापायला तयार झालास. आणि स्वप्नीलच्या मधुर आणि काळीज पिळवटणाऱ्या शब्दाला केबी झुकला. सॉरी सर, सॉरी, आय एम व्हेरी सॉरी. डोळ्यांतील अश्रू कसेबसे पुसतच केबी स्वप्नीलच्या पायावर पडला. अरे हे काय करतोस? मी तर मगाशीच तुला माफ केले आहे. स्वप्नील त्याला उठवीत म्हणाला. स्वप्नीलचे बोलणे केबीच्या हृदयाला घरी पाडून गेले. पुरता ओशाळा होता तो. चल, आज तू येऊ नकोस, मी एकटा जातो. पुढच्या मशीनमधील बॅटरीला ॲडजस्ट केलेला टाईम बॉम्ब निकामी करून खिशात सारत स्वप्नील म्हणाला. पण सर, तुम्हाला धोका आहे. केबी, मला काही होणार नाही, तू घाबरू नकोस. सर, तुम्हाला ते ठार मारतील. मला ठार मारणारा अजून जन्माला आला नाही. तुला हे काम कोणी करावयास सांगितले तेवढे मला सांग. सर, मला टेलिफोन आला होता. माझ्या मुलीला ठार मारण्याची त्यांनी धमकी दिली होती. बॉम्ब कोणी दिला? सकाळी मी गाडी साफ करत होतो तेव्हा तो मला मागच्या सीटवर मिळाला. केबी, तू सावध राहा. घरातील कोणाशी बाहेर पडू देऊ नकोस. संध्याकाळी मी आल्यावर काय करायचे ते ठरवू. स्वप्नीलने बोलतानाच कार सुरू केली आणि टुकिलातून बाहेर पडलेली काळी भोर रॉयल किंग्सबरी टोकियोत शिरली. मधल्या 1.25 तासाच्या प्रवासात काहीच गडबड झाली नाही. आलिशान रॉयल किंग्सबरी अखेर एका मोठ्या बिल्डिंगच्या मेन गेटवर थांबली. समोरून एक स्टेनगनधारी येत होता. माय आय कार्ड. स्टेनगन धरणाऱ्या तरुणाने बोलण्या अगोदर स्वप्नीलने आपले आय कार्ड त्याच्या हातात ठेवले. थँक्स सर, आपण जाऊ शकता. आय कार्ड स्वप्नीलच्या हातात देत त्याने एक कडक सॅल्यूट ठोकला. उघडलेल्या गेटमधून रॉयल किंग्सबरी शिरली व इमारतीच्या पोर्चमध्ये थांबली. पोर्चमध्ये 7-8 माणसे उभी होती. किंग्सबरी थांबताच सर्वजण किंग्सबरीच्या दिशेने पाहू लागले. दार पुढच्या बाजूला ढकलून स्वप्नील खाली उतरला व समोरच्या घोळक्यातील 2 माणसे पुढे सरकली. मिस्टर स्वप्नील, हे मिस्टर सन यत्सेन. समोरच्या एका जाड व गिड्ड्या माणसाकडे बोट दाखवतो म्हणाला. ग्लॅड टू मीट यू मिस्टर सन यत्सेन. स्वप्नील आपल्या कमावलेल्या मधुर आवाजात म्हणाला. ऑल्सो ग्लॅड टू मीट यू मिस्टर स्वप्नील. सन यत्सेनचा आवाज हुकमती होता. प्लीज कम विथ मी. हात सोडून सन यत्सेन म्हणाला व गळ्यातला घातलेला हार डाव्या हातावर टाकून स्वप्नील त्या इमारतीमध्ये शिरला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.